भाजपकडून आता पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली आहे। राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाल यावर्षी संपणार आहे। त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा बिगुल वाजण्या अगोदरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली तयारी सुरू केली आहे। मागच्या वेळी या 3ही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाजपला जोरात दणका बसला होता। या 3ही मतदारसंघात भाजपला पराभव स्वीकारावा लागलेला, त्यातही खास करून नागपूर मधला पराभव हा भाजपचा जिव्हारी लागला होता, कारण नागपूरची जागा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे उमेदवार त्यावेळी रिंगणात होते, मात्र तरीही काँग्रेसने आपल्यातले हेवेदावे विसरून एकत्र येत या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी केला होता। त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मागच्या पराभवाचा वचपा काढत 3ही मतदारसंघातून आपलेच उमेदवार विजयी व्हावेत यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि त्याचाच पहिला आराखडा आता समोर आलाय। नक्की काय रणनीती आखली आहे भाजपने आणि रवींद्र चव्हाण यासाठी कसे तयारीला लागलेत, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यामध्ये 7 पदवीधर मतदारसंघ आहेत, त्यापैकी पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा कालावधी यावर्षी संपणार आहे। त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे। जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार नोंदणीला प्रारंभ झाला असून आता राजकीय पातळीवर हालचाली केल्या जात आहेत। प्रामुख्याने आता भाजपने तयारी सुरू केली आहे। पुणे पदवीधर मतदारसंघाचा आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे बैठका घेतल्या। त्यामध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी भाजपची रणनीती काय असेल हे स्पष्ट केले। त्यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवकांवर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी सक्तीने नगरसेवकांना याबाबत तसेच आदेशही दिले आहेत। हे आदेश देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात प्रत्येक नगरसेवकाने किमान 1500 तर पिंपरीत 500 मतदारांची नोंदणी करण्याची सूचना दिली आहे। यामागील निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप आतापासूनच सजग झाला आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3ही पदवीधर मतदारसंघामध्ये 2020च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, त्याची सल भाजपच्या मनामध्ये अजूनही आहे। पुण्यातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांना 1,22,145 मते मिळाली होती, तर भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73,321 मतं मिळाली होती। तब्बल 48,824 मतांनी अरुण लाड यांनी संग्राम देशमुख यांचा पराभव केला, तर नागपुरात काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले गेलेले संदीप जोशी यांचा पराभव केला होता। काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी 61,701 मतं मिळवली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी 42,191 मतांवर समाधान मानावे लागले। वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18,710च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला होता, तर छत्रपती संभाजीनगर मधून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केलेला। सतीश चव्हाण यांना एकूण 1,16,668 मतं मिळाली होती, तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना अवघी 58,743 मतं मिळाली होती। या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कंबर कसली। ते स्वतः या सर्व ठिकाणी जातीने लक्ष घालून आहेत। मतदारांना पक्षासोबतच बांधण्यासाठी त्यांनी नगरसेवकांना सक्तीने सूचना देखील दिल्या आहेत। यासोबतच हे नगरसेवक काम करतात की नाही याकडे लक्ष देण्यासाठी देखील रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे। संबंधित नगरसेवकांवर केवळ मतदारांची नोंदणीच नव्हे तर त्याबाबतची कागदपत्रे जमा करण्याचे काम असणार आहे। नगरसेवकांकडून हे काम करण्यात येणार आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे। त्यासाठी दर दिवसाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। तसेच याबाबतची माहिती नगरसेवकांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करावी लागणार आहे। त्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली असून या मुदतीत नगरसेवकांना जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करावी लागणार आहे। खरं तर भाजपसाठी यावेळची निवडणूक ही काही अंशी सोपी होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही। त्याला कारण आहे ते 2020 मधील परिस्थिती आणि आत्ताची म्हणजेच 2026 मधील परिस्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे। कारण 2020 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची ताकद वाढलेली होती। त्याला कारण होतं ते म्हणजे यापूर्वी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 मोठे पक्ष एकत्र असायचे, पण 2020च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील या दोन्ही काँग्रेस सोबत होती।
त्यामुळे त्यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी अनुकूल वातावरण होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे हे स्वतंत्र झाले. शिवसेनेचे आता 2 गट पडलेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे गट. तर यापैकी उद्धव ठाकरे यांचा संख्याबळ फार कमी आहे, जे महाविकास आघाडी सोबत आहेत. तर एकनाथ शिंदे तुलनेने ताकदवान आहेत, जे महायुती सोबत आहेत. काहीशी तशीच परिस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेसची देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुती सोबत आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा महाविकास आघाडी सोबत आहे. ही समीकरणं कुठे ना कुठे महाविकास आघाडीच्या तोट्याची, तर महायुती आणि खास करून भाजपसाठी. पण ही समीकरणं वास्तवात भाजपसाठी किती पोषक आणि पूरक ठरतात हे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्येच कळेल. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं? रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेले प्रयत्न या तिन्ही मतदारसंघांमधून भाजपला विजय मिळवून देतील का? तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका.